बघा आता फ्री फॉल कशाला म्हणते, इफ यू रिलीज एनी ऑब्जेक्ट फ्रॉम द हाइट इट गेट पुल्ड टुवर्ड द अर्थ बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन फोर्स. इफ यू रिलीज एनी ऑब्जेक्ट्स इन द स्काय देन आफ्टर सर्टन हाइट दे फ्रीली फॉल ऑन द ग्राउंड बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे ग्रॅव्हिटीमुळे काय होतंय, ते ऑब्जेक्ट कुणाच्या इन्फ्लुएन्स मध्ये जाते, अर्थच्या, बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. आता जर जो एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर झाडाचे पत्ते असतील, फ्रूट असतील, कुठलं पण तुम्ही ऑब्जेक्ट जर फेकलं तरी ते खाली काय सर्टन हाईट पर्यंत जाऊन ते काय कुठं येणार आहे, खाली पडणार आहे. आणि ते कशामुळे पडणार आहे, बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी ऍक्ट्स ऑन दिस ऑब्जेक्ट्स. म्हणजे त्याच्यावर ग्रॅव्हिटी काय करणार आहे, ऍक्ट करणार आहे. तर त्यामुळे ते ऑब्जेक्ट अर्थच्या इन्फ्लुएन्स मध्ये जाणार आहे. आणि त्याला सायंटिफिक मेथड मध्ये काय म्हणतात, फ्री फॉल. समजते. पुढचा पॉईंट आहे बघा, लेट्स लुक ॲट द कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट मास m फॉलिंग फ्रीली फ्रॉम द हाइट h when the objects at the different heights. आता बघा तुम्हाला इथं एक तीन हे दिले, एक ए दिलंय, एक बी दिलंय, एक पॉईंट आणि एक सी पॉईंट दिलाय. हे ग्राउंड आहे. ओके. आता मी ऑब्जेक्ट रिलीज करायला लागलोय तर प्रत्येक हाइट्सला काय असणार आहे, ए बी सी ह्या ठिकाणी ते तिघांचे पण हाइट्स काय असणार आहे, वेगवेगळे असणार आहे. आणि बघा आता ए आणि बी ह्याची हाइट जी दाखवली ती काय दाखवली, आता पूर्ण हाइट जी आहे ए पासून ते सी ग्राउंड पर्यंत हे एच दाखवली, ए पासून बी पर्यंत जे आहे ते एक्स दाखवली. आणि बी, आता बी मधून आता बघा ह्या हाइट मधून जर एच मायनस एक्स केलं तर आपल्याला ही हाइट मिळू शकते. समजतंय. म्हणजे पूर्ण हाइट काय एच आहे, पूर्ण हाइट काय एच आहे आणि ए बी ची हाइट किती, एक्स आहे. तर ह्या एच मधून जर एक्स मायनस केलं तर आपल्याला ह्या बी ची हाइट आपल्याला मिळू शकते. समजतंय. तर हे तुम्हाला असे तीन, आता एम काय दिलंय बघा, म्हणजे ऑब्जेक्टचं मास एम दिलंय, त्याची हाइट जी दिली ती एच दिली, आणि म्हणजे त्याचं वेन द ऑब्जेक्ट ऍट द डिफरंट हाइट. आता तिघांची हाइट आपल्याला कळायची पॉईंटवर. आता बघा शोन फिगर पॉइंट ए ऍट द हाइट एच फ्रॉम द ग्राउंड. आता पॉइंट ए ला काय सांगितलं बघा इथं, आता इथं पॉइंट ए हा पहिला पॉइंट आहे ज्याला आपण काय म्हणू शकतो, पॉइंट ए ला काय सांगितलं बघा, ए इज हाइट ऍट हाइट एच फ्रॉम द ग्राउंड. म्हणजे ग्राउंड पासून तर इथून ऑब्जेक्ट रिलीज करायला लागले ते इथपर्यंत ग्राउंड पर्यंत, तर ते जे ऍट म्हणजे पॉइंट ए दिलाय तर त्याची हाइट काय दाखवली, तर एच दाखवली. समजतंय. दुसरा पॉइंट काय बघा आता, वेन द पॉइंट ऑब्जेक्ट इनिशियल वेलोसिटी. आता ह्याची इनिशियल वेलोसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. कारण का तर आता बघा, वेन द पॉइंट ऑब्जेक्ट, तर इथं इनिशियल वेलोसिटी काय असणार त्याची, u इज इक्वल टू 0 असणार आहे. समजतंय. कारण ते ऑब्जेक्ट आपण रिलीज करणार आहे, तर त्यामुळे त्याचं ए पॉइंटला त्याची इनिशियल वेलोसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. परत पुन्हा काय सांगितलं बघा, ऑब्जेक्ट इज ऍट स्टेशनरी, म्हणजे तो ऑब्जेक्ट काय असणार आहे, स्टेशनरी असणार आहे, तर त्यामुळे त्याची इनिशियल वेलोसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. आता पुढचा आहे बघा, आता बघा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू mv 1/2 mv स्क्वेअर. आता आपल्याला इथं v दिलंय का, आपल्याला v दिलेला आहे का, आन्सर मध्ये आपल्याला v स्क्वेअर म्हणजे v ची व्हॅल्यू दिलेली नाही, म्हणजे इथं v च्या ऐवजी आपल्याला काय टाकायचंय, u टाकायचं. समजतंय. तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mu स्क्वेअर. समजतंय. आता व्हॅल्यू पुटअप करा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 इंटू m इंटू 0. आता ज्यावेळेस मी मल्टिप्लाय करेल तर कायनेटिक एनर्जी काय येणार आहे, 0 येणार आहे. समजतंय का. कायनेटिक एनर्जी या ठिकाणी 0 येणार आहे. आणि आता पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय आपला, पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू mgh. आपण मागच्या लेक्चरला बघितलंय की पोटेन्शियल एनर्जी काय, mgh. तर आपल्याला आता टोटल एनर्जी करायची, टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आता आपली कायनेटिक एनर्जी किती आली, कायनेटिक एनर्जी किती आली, 0. तर त्यामुळे इथं ही 0 आणि पोटेन्शियल एनर्जी काय, mgh. तर टोटल एनर्जी असणार आहे आपली काय, mgh. समजतंय. म्हणजे पॉइंट ए ला, हा पॉइंट ए जो आहे, तर पॉइंट ए ला माझी टोटल एनर्जी काय असणार आहे, mgh असणार आहे.
म्हणजे आपण काय केलं बघा, ए इज ॲट हाईट एच ऑफ द फ्रॉम द ग्राउंड पासून त्याची हाईट काय एच आहे. तर वेन द पॉइंट ऑब्जेक्ट, आता त्याचे स्टेशनरी आहे ए पॉइंटला इथं, तर त्याची इनिशियल व्हेलोसिटी काय 0. तर बघा आता इथं आपल्याला फॉर्म्युला टाकायचा आहे, कायनेटिक इक्वल टू 1/2 mv². आता आपल्याला व्ही दिलंय ह्याच्यामध्ये, व्ही दिलेलं नाही, तर त्यामुळे आपण काय केलंय, व्ही च्या ऐवजी यू टाकायचं. तर यू ची व्हॅल्यू आपली किती इथं 0 आहे. तर त्यामुळे कायनेटिक इक्वल टू mU². आता यू च्या म्हणजे आपण व्ही च्या ठिकाणी काय घेतलं, यू घेतले. आणि बघा कायनेटिक इक्वल टू 1/2 इंटू m आणि इथं इंटू 0 म्हणजे व्हॅल्यू पुटअप केलाय. आणि कायनेटिक एनर्जी काय केली, ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन केलं तर इथं कायनेटिक एनर्जी 0 आली. परत आपल्याला पोटेन्शियलचा फॉर्म्युला माहिती, मागच्या लेक्चरला बघितलं आपण, mgs आलं. आता हे टोटल एनर्जी आपल्याला काढायची, टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी किती आली आपली, इथं 0 आली. तर त्यामुळं पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे, mgs. तर ज्यावेळेस प्लस करेल तर माझी टोटल एनर्जी काय असणार आहे, mgs. म्हणजे पॉईंट ए ला माझी टोटल एनर्जी काय आली, mgs आली. समजतंय? हे पहिलं झालं. आता आपल्याला बघायचंय पॉइंट बी.